नमस्कार, मी मानसी RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत करते। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। रेल्वे स्थानकावर मारहाण झालेल्या हेमंत गावंडे यांचा मृत्यू। पत्नीचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोराचा पाठलाग अंतिम ठरला। पेट्रोल पंप सोडून पानटपरीवर विकला जाते स्वस्तात पेट्रोल। पेट्रोल माफियांनी आता शहरात सुरू केला नवा उद्योग। राशन कार्ड धारकांना होतोय रोजचा त्रास। पुरवठा विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कारणीभूत। दहा 10,000 जन्मदाखले झाले रद्द, त्या नायब तहसीलदारांवर कारवाई केव्हा? कोट्यावधीचा महसूल देणाऱ्या रेल्वेत समन्वयाचा अभाव। मध्य व दक्षिण मध्य रेल्वेत समन्वयाचा अभाव। आता सविस्तर बातम्या। बायकोच्या मंगळसूत्राचे रक्षण करण्याचे धाडस दाखविणाऱ्या हेमंतचे आज निधन झाले। पण हेमंतच्या धाडसाने रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेची व असुरक्षित रेल्वे प्रवासाची मोठी जंत्री बाहेर आली आहे। प्रवाशांकडून कोट्यावधी वसूल करणारी रेल्वेची यंत्रणा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मात्र हातावर हात ठेवून बसली असते। पत्नी हर्षा गावंडे हिचे मंगळसूत्र चोरणारा चोरटा रेल्वे स्थानकावरून पळत असताना त्याचा पाठलाग करत त्या चोरट्याशी झटापटीत हेमंत गावंडे यांच्या चेहऱ्यावर चोरट्याने पेवर फेकून मारले आणि तो पळाला। पण या झटापटीत हेमंतच्या चेहऱ्यावर डोक्यावर गंभीर दुखापत झाली। त्याला लगेच सरोपचारमधून खासगी रुग्णालयात दाखल केले। पण आज उपचार सुरू असताना हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला। पत्नी हर्षा यांचे सौभाग्य अलंकार असलेले मंगळसूत्र वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न पती हेमंत गावंडे यांनी केला। पण या प्रयत्नात त्यांचा आज जीव गेला। मात्र 3 वर्षीय योगीराजच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र कायमचे हरपले। या प्रकरणात आरोपी रवी नाथूलाल परमार राहणार कुंदाणा, जिल्हा इंदोर याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। त्याच्यासोबत इतर कोणी आरोपी आहे काय याचाही शोध घेण्याची गरज आहे। हे अकोल्याहून बसले, त्या ट्रेनने अकोल्याला येत असताना अकोला स्टेशनला उतरल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मिसेसची गळ्यातली मंगळसूत्र जे सोन्याचं होतं ते तोडलं आणि भोवतीच्या मागं लागल्यानंतर जो आरोपी आहे त्याच्या दिशेनं ते मागं लागले तर तो केला। पोलीस वगैरे नव्हते, सगळे रेल्वे पोलीस असे त्याच्यावर जर असतं ह्या गोष्टी या वस्त आल्या असत्या आणि त्याच्यानंतर पळल्यानंतर आता त्यांच्या डोक्याला मारला त्यांनी आणि गंभीर इजा झाली। त्याच्यामध्ये त्यांना एक BMCला नेलं आणि पोलीस जवळपास 1-1.5 तास लेट पोचली। त्यामध्ये पोलिसांचं काही दुर्लक्ष झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे पोलीस स्टेशन असताना ह्या घटना घडून राहिल्या। सकाळी म्हणजे संध्याकाळी 9 वाजताची वेळ होती आणि महिलांवर हल्ला होणं हे म्हणजे आपल्या अकोल्यासारख्या ठिकाणी ह्या अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे। आणि त्यानंतर हल्ला झाल्यानंतर भावांना आयकॉन हॉस्पिटलला भरती केलं। आयकॉन हॉस्पिटलमध्ये आज सकाळी त्यांचा डेथ झालेला आहे आणि याच्यामध्ये रेल्वे प्रशासनानं पण लक्ष देऊन जे काही आर्थिक सहकार्य वगैरे असेल आणि ज्या काही गोष्टी असतील हे तपासून आणि आरोपी याच्यामध्ये मला पूर्ण संशय आहे की हे एकट्याचं काम नाही आहे। त्याच्यामध्ये पूर्ण CBI चौकशी लावून सगळी यंत्रणेद्वारे याची चौकशी सखोल सर्वकडे झाली पाहिजे आणि होईल तितकेपर्यंत प्रत्येक आरोपीपर्यंत पोहोचून त्यांना पूर्ण तुरंत जेल वगैरे झाली पाहिजे। आणि रेल्वे प्रशासनाकडून जे काही आर्थिक मोबदला असेल, त्यांच्या मिसेस असतील, लहान बाळ आहे त्यांना 4 वर्षाचा, जे काही आर्थिक मोबदला असेल ते रेल्वे प्रशासनाकडून झालं पाहिजे। हा सर्व प्रकार CCTVत कैद झाला असून रेल्वे स्थानकावर तैनात पोलीस काय करत होते याची चौकशी होण्याची गरज आहे। मध्य रेल्वे व दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये प्रवासी तिकिटाच्या स्वरूपात रेल्वेला देत असताना रेल्वे प्रवाशाची सुरक्षा करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर आहे।
या सर्व प्रकरणात रेल्वेने गावंडे परिवाराला आर्थिक मदत करण्याची गरज आहे। अकोट येथून रेल्वेने अकोल्याला आले असताना गावंडे परिवारासोबत हा प्रकार झाला। या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज रेल्वेकडे उपलब्ध आहे। झालेला सर्व प्रकार रेल्वे स्थानकावर झाला असून त्यामुळे रेल्वे हेमंत गावंडे यांच्या हत्या प्रकरणात परिवाराला मदत करण्याची मागणी हेमंत गावंडे यांचे बंधू विकास यांनी केली आहे। रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी आणि प्रवाशाचा झालेला मृत्यू पाहता रेल्वेने या प्रकरणात गावंडे परिवाराला आर्थिक मदतीची मागणी विकास गावंडे यांनी केली आहे। कोट्यावधीचा महसूल प्रवासी असुरक्षित प्रवाशांमार्फत अकोला रेल्वे स्थानक कोट्यावधीचा महसूल रेल्वेला देत आहे। असे असताना रेल्वे स्थानकावर सुरक्षित समन्वयाचा अभाव आहे। रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या जीआरपी आणि रेल्वे पोलीस यांच्या समन्वय नाही, तर मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे यांच्यात देखील समन्वयाचा अभाव आहे। दक्षिण मध्य रेल्वे पोलिसांकडे 6 लोकांचा स्टाफ असून ते हिंगोली ते खंडवा सुरक्षा कुठल्या आधारावर देत असतील असा प्रश्न अनुत्तरित आहे। पण कोट्यावधीचा महसूल रेल्वेकडून घेतला जात असताना हेमंत गावंडे यांच्या मृत्यू प्रकरणात रेल्वेने गावंडे परिवाराला रेल्वे स्थानक परिसरात हत्या झाल्याप्रकरणी परिवाराला आर्थिक मदत देणे क्रमप्राप्त आहे। गावंडे पती पत्नी सोबत प्रवास करत होते ते दक्षिण मध्य रेल्वेच्या गाडीने। गुन्हेगाराने 4 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून मंगळसूत्र ओढल्याचे आणि तो बाहेर आल्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे। ज्या परिसरात हेमंतवर हल्ला झाला तो परिसर रेल्वेचा आहे, त्यामुळे केवळ हद्दच्या मुद्द्यावरून रेल्वे हेमंत गावंडे यांच्या परिवाराला मदत नाकारू शकत नाही। रेल्वेने गावंडे परिवाराला आर्थिक मदत करण्याची गरज आहे। अकोला शहरातील पेट्रोल कंपन्यांचे पेट्रोल पंप पुढील महिन्यात बंद होणार आहे, कारण तपास यंत्रणेच्या आशीर्वादाने थेट खुलेआम पेट्रोल विकले जात असून राज्य व केंद्र सरकारच्या टॅक्सची चोरी होताना मात्र यंत्रणा डोळेझाक करीत आहे। महागाईमुळे तुम्ही त्रस्त असाल आणि तुम्हाला स्वस्तात पेट्रोल पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण 104 रुपये लिटरचे पेट्रोल तुम्हाला 90 रुपयात कोणी दिले तर ते तुम्हाला व तुमच्या गाडीला चालणार आहे। त्यामुळे उगाच पेट्रोल पंपावर गर्दी करण्यापेक्षा तपास यंत्रणेच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अकोट फाईल रोडवरील शंकरनगर नजीक असलेल्या या पान टपरीवर जा। तुम्हाला तिथे दिवस रात्र कधीही पेट्रोल मिळेल अशीच व्यवस्था करण्यात आली आहे। या पान टपरीवर जवळपास रोज 400 ते 800 लिटर पेट्रोलची विक्री होत असून असे अनेक दुकाने शहरात आहेत। पानटपरीसाठी कुठलेही विस्फोटक लायसन्सची गरज नाही, ना महापालिकेच्या परवानगीची, कारण पानटपरीवर थेट पेट्रोल कॅनमध्ये उपलब्ध करून दिले जात आहे। पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांद्वारे आणि गायगाव येथील काही माफियांच्या मदतीने शहरात अनेक ठिकाणी अशी स्वस्तात पेट्रोल विक्रीचे पानटपऱ्या खुल्या झाल्या आहेत। त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा बड्या माफियांवर कारवाईची मागणी होत आहे। पेट्रोल व डिझेल विक्रेत्या डीलर संघटनांनी यंत्रणांना याविषयी निवेदन दिल्यावर देखील कुठलीही कारवाई होताना दिसत नसल्याने यंत्रणा हप्ता घेण्यात गुंतल्याचे चित्र जिल्ह्यात आहे। राशन कार्डासाठी नागरिकांकडून प्राप्त झालेले अर्ज पुरवठा विभागात धूळ खात पडले आहेत। अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निकाली काढण्याचे शासनाचे आदेश आहेत। नागरिकांची रेशन कार्डासंबंधीची कामे न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे। अकोला शहरात पुरवठा विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या धान्य वितरण अधिकारी कार्यालयात रेशन कार्ड बनवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अनावश्यक त्रास दिला जात आहे। नवीन रेशन कार्ड जारी करणे, नाव कमी करणे, नाव वाढवणे, आरसी क्रमांक मिळवणे, दुसरे रेशन कार्ड बनवणे, रेशन कार्डावर धान्य सुरू करणे इत्यादी कामांसाठी शहरातील नागरिक अर्ज करण्यासाठी कडक उन्हात धान्य वितरण अधिकारी कार्यालयात जातात। पण येथील पुरवठा निरीक्षक नागरिकांकडून प्राप्त झालेले सर्व प्रकारचे अर्ज, आर्थिक व्यवहार आणि लक्ष्मी दर्शन घेतल्याशिवाय हातातही लावत नाहीत। 2020 ते 2025 दरम्यान अर्ज केलेल्या नागरिकांचे अर्ज धान्य वितरण अधिकारी कार्यालयात धूळ खात पडले आहेत। या अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी धान्य वितरण अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे। सरकारी नियमानुसार रेशन कार्डाशी संबंधित कोणताही अर्ज कार्यालयात मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे, परंतु पुरवठा विभागाचे काम सरकारी नियमांचे उल्लंघन करून सुरू आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यालयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। असे असूनही सर्व नियमांकडे दुर्लक्ष करून पुरवठा विभागाचे कामकाज सुरू आहे। 2022 पासून मी तक्रार करून राहिली। घरचा माणूस अपंग आहे तरी ते अंत्योदयाचे टाकले, ते फोडून टाकले त्यांनी।
आणि 2000 पासून अर्ज भरत आहे. किती दिवसाचे देऊन राहिले तरी पण राशन देऊन नाही राहिले लेकराचं. दोघांचं देऊन राहिले. आता घरी काम करून बाहेरचे कामं करून येते आणि इथं यायला तर रोज पडते. मग केव्हापासून आलेले? 2022. नाही, आता केव्हापासून आलेले? आता तर सकाळपासून आली. आता किती वाजता आले? आता 12 वाजतापासून. आणि अर्धाच काम करून आले मी. बरं, अधिकाऱ्यांशी बोलले का तुम्ही? नाही, बोललीच नाही. आता सुट्टी झाल्या, लंच टाईम झाला त्यांचा. बरं. 2019मध्ये मी राशन कार्डाचा अर्ज केला. मला राशन कार्ड मिळालेलं आहे, लेकिन आतापर्यंत धान्य हे अधिकारी मला टाळलं करत आहे. माझं लाभार्थी म्हणजे निवड झालेली आहे आणि 2019पासून आतापर्यंत मला राशन धान्य देण्यात ते टाळलं करत आहे. हे करा, डबल करा, सर्व करून मला उत्पन्न दाखला वगैरे डॉक्युमेंट जमा करून पण मला धान्य देत नाही. हे राशन कार्ड मला दिलेलं आहे, लेकिन धान्यच नाही देत आहे. विलंबाने जन्म व मृत्यू नोंदणी करून तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून जारी झालेले प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला. यात अकोला जिल्ह्यातील नायब तहसीलदारांकडून जारी झालेल्या 10,273 प्रमाणपत्रांचा समावेश आहे. जन्ममृत्यू नोंदणी कायदा 1969 मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. गृह विभाग अधिसूचना 10 सप्टेंबर 2023 नुसार अकोला जिल्ह्यात उशिरा जन्म व मृत्यू नोंदणीचे अधिकार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्रदान करण्यात आले. मात्र आता त्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र जारी केल्याचे समोर आले आहे. प्रलंबित अर्जांना ब्रेक उशिरा जन्ममृत्यू नोंदीबाबत महसूल विभागाला जिल्ह्यातून 15,845 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 10,273 प्रमाणपत्र देण्यात आले होते. 107 नामंजूर करण्यात आले होते. 4,844 अर्ज प्रलंबित आहेत. मात्र उशिरा जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करू नये असा आदेश प्राप्त झाला आहे. सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. या योजनांचे बरेच अर्ज अद्यापही विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असून त्याची तात्काळ पूर्तता करण्याचे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांनी केले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी अत्यंत कमी कालावधी राहिला असून महाडीबीटीच्या डॅशबोर्डवर 2024-25 या वर्षात महाविद्यालय स्तरावर 1,897 तसेच विद्यार्थी स्तरावर 837 अर्ज प्रलंबित आहेत. सन 2023-24 या वर्षातील महाविद्यालय स्तरावर 296 व विद्यार्थी स्तरावर 793, सन 2022-23 या वर्षात महाविद्यालय स्तरावर 139 व विद्यार्थ्यांकडे 737 अर्ज प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे सन 2021-22 या वर्षात महाविद्यालय स्तरावर 136 व विद्यार्थी स्तरावर 372 अर्ज प्रलंबित आहेत. यापूर्वी कार्यालयाकडून महाविद्यालयांना कळवूनही अर्ज प्रलंबित असणे ही बाब गंभीर आहे. महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जांची तपासणी व पडताळणी करून तसेच अर्जाची त्रुटीची पूर्तता करावी. नोंदणीकृत सर्व प्रलंबित अर्जांची पडताळणी करून अंतिम मंजुरीसाठी कार्यालयाच्या लॉगलाईनवर पाठवावे लागणार आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. नागपूर येथील घटनेला मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आलेले वक्तव्य जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. अकोला येथे ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात काही नेते जातीय सलोखा बिघडवण्याचे काम करीत असल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला. प्रशांत कोरटकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या लोकांना राज्य सरकार सुरक्षा देते याची खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रशांत कोरटकर पत्रकारांना दिसतो मात्र पोलिसांना मिळत नाही यावरही त्यांनी शंका उपस्थित केली.
तर सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेबाबत केलेल्या विधानाचेही समर्थन केले आहे. गुंडांना संरक्षण देण्याचं काम सरकारकडून होताना दिसत असल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला. हे वातावरण खराब करण्याचं काम ज्या पद्धतीने काही राज्यातलेच काही मंत्री तसे नितेश राणे आहेत, ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य सातत्याने येत असतं. आता मधात होळीचा सण झाला, त्या होळीच्या वेळेस खटका मटण झटका मटण तो एक प्रकार, त्याच्या बाबतीत स्टेटमेंट द्यायचं. नंतर परवाच्या दिवशी बजरंग दलनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं की राज्य शासनाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातनं काढली पाहिजे आणि राज्य शासन जर काढत नसेल तर मग आम्ही कार सेवा करून ती काढू, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य झालं. मग त्याच्यामुळे काय अशा पद्धतीचं वातावरण खराब होतं आणि सर्व शासनाची संबंधित हे सर्व मंडळी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत सर्वांना तंबी द्यायला पाहिजे की अशा पद्धतीचं वक्तव्य करून कोणी महाराष्ट्रामध्ये एकमेकामध्ये कलुषित वातावरण करू नये, द्वेषाचं वातावरण करू नये, या दृष्टीनं सर्वांना मुख्यमंत्र्यांनी तंबी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानपूरक बोलणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. जे वारंवार असे प्रकार घडत आहेत आणि प्रशांत कोरटकर नागपूरचेच आहेत. नागपूरच्या कोणत्या कोणत्या नेत्याची त्याचे संबंध आहे सर्वांना माहित आहे. प्रशांत कोरटकरने अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर त्याच्या घराला संरक्षण होतं आणि घराला संरक्षण असताना तो तिथून फरार झाला. हा सुद्धा एक आश्चर्याचा विषय आहे की घराला संपूर्ण संरक्षण असताना प्रशांत कोरटकर तिथून फरार होतो, अजून त्याचा पत्ता लागत नाही. मीडिया तुम्हाला लोकांना मिळतो, तुम्हाला बाईट देतो, पण पोलिसांना मिळत नाही. आता आज त्याचा कोर्टामध्ये त्याचा निकाल आहे. कोर्ट काय निर्णय देते पाहू. बीड मध्ये गेल्या 3.5-4 महिन्यापासून सातत्यानं अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत की गुंडांना संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच गुंडांना संरक्षण देण्याचं काम झाल्यामुळे गुंडगिरी त्या ठिकाणी वाढते आहे. संतोष देशमुखांची जी हत्या झाली, अतिशय क्रूरपणे त्यांना मारण्यात आलं. आज सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं की कृष्णा अंधाळे आज फरार आहे. महादेव मुंडेच्या हत्येचं काय झालं कोणी सांगायला तयार नाही. त्याचा सुद्धा अजून सत्य त्याच्या बाबतीत बाहेर यायचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सांगितलं, पवार साहेबांनी सुद्धा बीड जिल्ह्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. आपण सर्व संविधानाला मानणारे तसेच हिंदू मुस्लिम शीख असा सर्वधर्म समभाव जपणारे आहोत, परंतु क्षुल्लक कारणावरून नागपूरची घटना घडते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. तसेच जे कोणी चिथावणीची भाषा करीत असतील त्यांना मुख्यमंत्र्यांनी थांबविले पाहिजे, असे मत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. नागपूरमध्ये सोमवारी जो उद्रेक झाला त्यामुळे जनमानस हेलावले. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटनांना थारा नाही आणि त्यातही मुख्यमंत्र्यांच्या गावात जो काही प्रकार घडला तो अशोभनीय आहे. अशा घटनांना आवर घातले पाहिजे. सगळ्यांनी शांततेने संयमाने राहून अशा घटना पुन्हा घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या. जे काय नागपुरामध्ये घडलं ते अतिशय धक्कादायक आहे. सगळ्यांनी खरं शांततेनं घ्यायला पाहिजे. आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अतिशय निंदनीय आहे. आत्ता हे सगळं थांबलं पाहिजे. सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हिंदू मुस्लिम शीख इसाई आपण संविधानाला मानणारी लोक आहोत. या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले आदरणीय मुख्यमंत्री आहेत, त्यांचं शहर जर जळत असेल तर मग त्याला काय अर्थ उरत नाही. या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि छोट्या छोट्या काही शिल्लक कारणांवरनं एक दुसऱ्यांना भडकवणं बंद झालं पाहिजे. ही तंबी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना पण दिली पाहिजे, सगळ्या नेत्यांना पण दिली पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे. बाबा, महाराष्ट्र जपा अशी माझी विनंती आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर पे अँड पार्क सुविधा उपलब्ध असली तरी जादा पैसे आकारल्या जात असल्याची ओरड नागरिकांची आहे. त्यामुळे इतरत्र असलेल्या पार्किंगला नागरिकांची पसंती दिसून येत आहे.
बस स्थानकावर आलेल्या दुचाकींची पे अँड पार्किंगच्या जागेत पार्किंग करण्याऐवजी बस स्थानकात सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी दररोज शेकडो दुचाकी उभ्या करण्यात येत असल्याचे चित्र आहे. तर अधिकृत पार्किंग स्थळावर दुचाकी वाहनाला 12 तासांसाठी 20 रुपये तर 24 तासांसाठी 40 रुपये आकारले जातात. तसेच वाहनांच्या सुरक्षेची कुठलीच हमी देखील घेतली जात नाही. त्यामुळे नागरिक इतर वाहन ठेवताना दिसून येतात. अकोल्याच्या मुख्य बसस्थानकावर दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा आहे, मात्र चारचाकी वाहनांसाठी अशी सुविधा आहे. दुचाकी वाहन तळावर साधारणपणे 800 ते 1000 वाहन ठेवण्याची व्यवस्था आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत. तहसीलदारांनी बाळापूर तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये आधार प्रमाणीकरणाची व्यवस्था केली असली तरी लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे या प्रक्रियेला विलंब होत आहे. हे लक्षात घेता जर तहसीलदारांनी आधार प्रमाणीकरणासाठी प्रत्येक गावात आधार प्रमाणीकरण केंद्र सुरू केले तर सामान्य जनतेबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास दूर होईल, अशी मागणी शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक करीत आहेत. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत, कारण ही प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये सुसूत्रता आणून गावातच व्यवस्था करण्याची मागणी आहे. अकोल्यात 2 रेल्वे मंडळांमार्फत कारभार केला जातो. एक मध्य रेल्वे व दुसरी दक्षिण मध्य रेल्वे. या 2 मध्य रेल्वेच्या विविध विभागात समन्वय नाही, त्यामुळे मोठी अडचण सामान्य प्रवाशांना होत आहे. प्रवाशांमार्फत अकोला रेल्वे स्थानक कोट्यवधीचा महसूल रेल्वेला देत आहे. असे असताना रेल्वे स्थानकावर सुरक्षित समन्वयाचा अभाव आहे. रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या GRP आणि रेल्वे पोलीस यांच्यात समन्वय नाही, तर मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे यांच्यात देखील समन्वयाचा अभाव आहे. दक्षिण मध्य रेल्वे पोलिसांकडे 6 लोकांचा स्टाफ असून ते हिंगोली ते खंडवा सुरक्षा कुठल्या आधारावर देत असतील असा प्रश्न अनुत्तरित आहे. पण कोट्यावधीचा महसूल रेल्वेकडून घेतला जातो. हा सर्व प्रकार गंभीर असून रेल्वेतील समन्वयाच्या अभावाने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना समन्वय ठेवण्याचे आदेश देण्याची गरज असून रेल्वे स्थानकावरील गुन्हेगारीला आळा बसवण्याची मागणी समोर येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. रेल्वे स्थानकावर मारहाण झालेल्या हेमंत गावंडे यांचा मृत्यू. पत्नीचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोराचा पाठलाग अंतिम ठरला. पेट्रोल पंप सोडून पान टपरीवर विकल्या जाते स्वस्तात पेट्रोल. पेट्रोल माफियांनी आता शहरात सुरू केला नवा उद्योग. राशन कार्ड धारकांना होतोय रोजचा त्रास. पुरवठा विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कारणीभूत. « 10,000 जन्मदाखले झाले रद्द. त्या नायब तहसीलदारांवर कारवाई केव्हा? कोट्यावधीचा महसूल देणाऱ्या रेल्वेत समन्वयाचा अभाव. मध्य व दक्षिण मध्य रेल्वेत समन्वयाचा अभाव. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा.
पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.